महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। मुन्नाबाईंचा सुळसुळाट, आरोग्य विभाग झोपेत, निष्पाप रुग्णांचे जीव धोक्यात। साक्री तालुक्यात बोगस डॉक्टरांचा कहर, प्रशासन कधी जागे होणार? साक्री तालुक्यात बोगस डॉक्टरांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवाशी उघडपणे खेळ सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे। कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना अनेकांनी मोठमोठी दवाखाने थाटले असून स्वतःला तज्ञ डॉक्टर म्हणवत निष्पाप रुग्णांची सर्रास फसवणूक केली जात आहे। हे तथाकथित मुन्नाबाई डॉक्टर आजार बरे करण्याच्या नावाखाली चुकीचे औषध देणे, इंजेक्शनचा अतिरेक करणे, गंभीर रुग्णांवर अनधिकृत उपचार करणे तसेच गरीब जनतेकडून हजारो रुपये उकळणे असे प्रकार बिनधास्तपणे करत आहेत। त्यामुळे अनेक रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून काही ठिकाणी जीवितासही धोका निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार आरोग्य विभागाच्या नावाखाली सुरू असतानाही तालुका आरोग्य प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जातोय। अनेक तक्रारी होऊनही कारवाईचा केवळ दिखावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात बोगस डॉक्टरांवर हात घालण्याचे धाडस प्रशासन दाखवत नसल्याने संशयाची सुई अधिकाऱ्यांकडे वळली आहे। तालुक्यातील काही बोगस डॉक्टरांना राजकीय व प्रशासकीय वरदहस्त असल्यामुळेच त्यांचा हा धंदा बिनधास्त सुरू असल्याची चर्चा गावागावात रंगू लागली आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना अभय का, असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे। दरम्यान या गंभीर प्रकरणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तातडीने हस्तक्षेप करून संपूर्ण तालुक्यात विशेष मोहीम राबवावी, सर्व बोगस दवाखाने सील करावेत आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे। जर प्रशासनाने आता तरी डोळे उघडले नाहीत तर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आरोग्य विभागावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।